नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे चटपटीत आजीमध्ये स्वागत आहे मनापासून. आज आपण पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात नारळाचे आईस्क्रीम घरच्या घरी कसे बनवायचे. अगदी बाजारसारखे त्याच्यापेक्षा भारी बनते आपले घरी बनवलेले कोकोनट आईस्क्रीम. चला तर सुरुवात करू. आता हे एक मी अख्खं नारळ घेतले आहे, त्याचे पाट काढून घेतली आहे, काळा भाग सगळा, आणि पांढरे शुभ्र नारळ असं बारीक तुकडे करून मिक्सरला थोडे दूध घालून फिरवून घेतले आहे. प्युरी करून आणि अर्धा लिटर दूध थोडे आटवून घेतले होते. आता हे दोन्ही मिश्रण एकत्र करून 2 तास मी फ्रीजरला ठेवून देणार आहे. आता फ्रीजरला 2 तास ठेवून झाले. आता हे मी व्यवस्थित फेटून घेऊन त्याच्यामध्ये 1 वाटी साय, 1 चमचा साखर, 1 चमचा विलायचीची पूड घातली आहे. नारळ गोड होते म्हणून 1 चमचा साखर घातलेली आहे. साय थोडी फेटून घालायची आहे आपल्याला. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून झाले की एका डब्यामध्ये सेट करून ठेवायचे आहे आपल्याला इथे. आणि वरून मी टूटी फ्रुटी टाकणार आहे याच्यावर. मी टूटी फ्रुटी ही घरीच बनवली आहे, तुम्ही बघू शकता, व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे. आईस्क्रीम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आपल्या आजीच्या चॅनलला 7-8 तास आता फ्रीजरमध्ये ठेवले होते. आपले आईस्क्रीम तयार आहे. चला खायला घेऊया. या तुम्ही पण खायला.